गेल्या वर्षी पण तसाच केला. त्या अक्षरशः मुलांच्या पालकाला सुद्धा आम्ही फोन केले, कृपा करून दोघांनी एका मिळालं. आज ट्रेन बंद आहे त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. नाहीतर गेले 2 वर्षाच्या पूर्वीपर्यंत गेली 25 वर्ष दरवर्षी वार्षिक कार्यक्रमात 500 लोक असतात. विद्यार्थी शाळा आम्हाला 4-5 बसेस देते डोंबिवली स्टेशन पासून. ठाण्याहून 2 बस म्हणून येत असतात आणि 25-30 गाड्या येत असतात आणि 500 लोक असतात. पण कोरोनाने आम्हाला खूपच मागे जायला भाग पाडलेला आहे. आणि आपण शंकराकडे गेले तेव्हा मी सांगितले अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत हे होणार आहे. पण होणं महत्वाचं आहे, कारण कृतज्ञता दिन हा आम्ही टाळत नाही. दरवर्षी फेब्रुवारीचा पहिला रविवार कृतज्ञता दिन असतो आणि त्याच्या मागे पुढे कुठेतरी 4 फेब्रुवारीला प्रभुदेसांचे वाढदिवस असतात. ते आम्हाला बोलत असतात आणि तिला आमच्या प्रतिनिधी असतात. मला वाटतं यापूर्वी जो आपण इमारत पाहिलेली आहे प्रभुदेसांकडून आहे, मी थोडीशी संस्थेची प्रास्ताविक माहिती सांगते. आम्ही मुलांचे पालक डोंबिवलीच्या अस्तित्व शाळेमध्ये आमची मुलं जात होते. कौसुक किंवा 5 वर्षाचा होता आणि ठाण्यावरून माणूस घेऊन त्या शाळेला पाठवायचं, दिवसभराचा माणूस हे सगळं त्याच्याशिवाय आम्ही वगैरे पोहोचलो. अस्तित्व शाळेमध्ये मेजर काळे तिथं मानक कार्यवाह होते ते आणि डॉक्टर आडकर दर महिन्याला आम्हाला पालकांची सभा येत असतात. आता मी माझ्या शाळेत घेतलेल्या पालक सभा मुलीसारखे आमच्या मुलीसारखे अतिशय ब्रिलियंट विद्यार्थी त्यांच्या पालकांची घेतलेल्या सभा आणि आपण नवीन मुलांच्या पालकांच्या मेजर काळे यांनी घेतलेल्या सभा खूप तफावत. 2 लोक होते माझ्या घरात, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट आणि दुसरा तीव्र होती म्हणजे. तर त्या पालक सभांना आम्ही जेव्हा डोंबिवलीच्या अस्तित्व शाळेत जात असू तेव्हा मेजर काळे बोलायला लागले की फक्त आमचे डोळे बाहेर असतात, दुसरे काहीच होत नसे, फक्त डोळे बाहेर असतात. तेव्हा काळेला काम न बजावत असत, रडून काम होणार नाहीये, रडून काम होणार. उपाध्यायांसाठी होते पाय म्हणून उभं राहावं लागेल, हातात हात म्हणून उभं राहावं लागेल आणि स्वतः काहीतरी करावं लागेल. सरकार काही करेल या भ्रमात राहू नका. राजकारणी लोकांच्या वाऱ्याला पण जाऊ नका. तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा, तुम्ही चालायला लागा, 10 पावलं चाला, मग समाज हळूहळू तुमच्या पाठीशी येईल. हा अनुभव गेल्या 26 वर्षात आम्हाला आलेला आहे. आणि काही पालक एकत्र झालो आणि 300 रुपयाचं रेकरिंग सुरू केलं तेव्हा माझा पगार पण 3 होता. 300 रुपयाचं रेकरिंग सुरू केलं ते 3 वर्षात मॅच्युअर झाल्यावर त्यात इतकी भर घातली की जशा माझ्या 2 मुली लग्नाच्या. आणि मग 91 साली आम्ही 1.25 एकर जमीन विकत घेतली. सेंट्रल लाईनला कुठे जमीन घेणं आम्हाला परवडणारच नव्हतं म्हणून थोडंसं आड गावामध्ये आणि कुठेतरी फ्लॅटमध्ये सुरू केलंय, एवढीशी खोली असंही आम्हाला नको. मोकळं पाहिजे, मुलाला फिरता आलं पाहिजे, जागा पाहिजे. जमीन 91 साली घेतली. प्रकाश तो तो आमचा पहिला विद्यार्थी जो गेला काही महिन्यापूर्वी, त्याचे आई वडील 85+ होते. माझ्या घरी मीटिंग असायचा, ते सारखं म्हणायचे बर्वे सर नुसतं मीटिंग किती दिवस घेणार, आम्ही मरून जाऊन पडणार एका दिवशी, प्रकाश काय होणार. आणि खरोखर प्रकाशची आई मरूनच गेली पटकन. आणि मग जागा आम्ही घेतली आणि मेजर काळे म्हणाले की कोपऱ्यात तसे काळे पण फार देवधर्म करणारे होते असं नाही आणि परमेश्वर पण नाही, पण ते म्हणाले कोपऱ्यात गणपती मंदिर बांधू. माझ्या आईच्या स्मृत्यर्थ मी गणपती मंदिर देतो. त्या कोपऱ्यात छोटं गणपतीचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचं उद्घाटन ज्या दिवशी होणार त्या दिवशी काळे साहेबांचा 7वा-8वा दिवस आला. ते आमचं काम करताना बँकेतच हात फेरली गेली आणि सगळे घाबरलो. म्हणून आता थांबावं लागणार, पोस्टपोन करायला लागणार. मेजर
सुद्धा काळे म्हणाल्या नाही, ठरलेल्या दिवशीच होईल. मी काही त्यांचं दिवस पाणी वगैरे करणार नाही, त्यांची जी इच्छा होती तसंच होणार आहे. त्या हाताची घडी घालून बसलेल्या होत्या, आमचे डोळे वाहत होते. मंदिराचं उद्घाटन आम्ही केलं आणि पुढची सगळी धुरा बर्वे सरांनी खांद्यावर घेतली. मग हे पहिलं छोटंसं घरकुल बांधलं, गावकऱ्यांच्या प्रेशरने आणि पैसे पण नव्हते काढ, छोटं बांधलं. ते 15 वर्ष वापरलं, ते पडायला लागलं, गडायला लागलं. मग नवीन घरकुलची आवश्यकता वाटायला लागली. सुरुवातीला 4 मुलं होती आणि एकच बाई कामाला होती. तिला 500 रुपये पगार होता. तिचा महिन्याला पगार देताना मालिक वर्ष सरांचं पाकिट बघून शाळेचा रोजगार असे करून 500 रुपये द्यावे लागत. उदय वंशी आमचे सीए पहिल्या दिवसापासून ते आमचं काम करतात. त्यांना माहिती 500 रुपये पगार द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. तिथपासून आम्हाला अनुभव आला की आम्ही चालायला लागलो आणि समाज आमच्या पाठीशी यायला लागला. तर आम्ही जनता जनार्दन होतो. सुदैवानं जो शिक्षक होतो आहोत आणि म्हणून माझे विद्यार्थी पालक यांचे पाठबळ आम्हाला मिळत गेलं. विद्यार्थ्यांना माहीत असतं की आपले शिक्षक जसं बोलतायत तसंच वागतायत, काम चालू आहे, काम करतायत. आणि मग समाजाचं पाठबळ मिळत गेलं. हे 2 कारण मी मानते की आमचं पारदर्शक व्यवहार आणि आमची तत्परता. तेव्हा हळूहळू मग ही नवी बिल्डिंग तयार झाली. बाहेर शेड बांधलेली होती. इथं या जमिनीवर गवताचा एक पाता सुद्धा उभं नव्हतं. सगळा खडक खाली, खडक फोडून त्या दरवर्षी काही ठिकाणी मातीची भर घालून मी शाळेतले 9वीचे विद्यार्थी आणत असते वृक्षारोपणाला. शाळेच्या मुलांना लोकलनी आणि बस घेऊन यायची. डोंगरीवर यायचं, डोंगरीला कोणी लावायची बस घेऊन यायचं. फक्त मुलांना सांगायचं मला पालकांचे फोन आले पाहिजेत. याचा शाळेच्या कामाशी काही संबंध नाहीये. शाळेचं काम वेगळं, सरस्वती सेकंडरी स्कूलचं हे काम वेगळं. पालकांनी परवानगी दिली तरच मी तुम्हाला नेणार. पालक मला फोन करायचे, बाई खुशाल घेऊन जा आमच्या मुलांना आणि हवी ती कामं करून द्या. अक्षरशः गेली 25 वर्ष माझे विद्यार्थी येतात, हवी ती कामं करतायत. माझ्या मुलांनी पाठीमागे खड्डे करून हे वृक्षारोपण केलेलं आहे. माझ्या पालकांनीच मला सामाजिक वनीकरणासाठी असणारी फॉरेस्टची काही झाडं दिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांचं पालकांचं असे माझे विद्यार्थ्यांचं हे पाठबळ असल्यामुळं हे हळूहळू चढत गेले आणि आज त्याला हे रोप आले. इथं 30 मतिमंद राहत आहेत सध्या. त्यातल्या 4-5 जण आता घरीच गेले, कारण का पालकांना म्हटलं बघा आता त्यांची टेस्ट वगैरे करून काय करायचं आहे ते. विष्णू आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि सांगेल तुम्हाला अहवालामध्ये हे मागणी की आम्ही डे केअर सुरू केलं. परिसरातल्या 8-10 पिढ्यातून 12 मुलं इथे यायची सकाळी 9 वाजता, संध्याकाळी 5ला जायची. ते पण आम्हाला सध्या बंद करायला लागले. बाहेरून येणारे सगळेच आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये बंद केले. खूप पावलं आमची 2 वर्षात मागे पडली. गेल्या वर्षी 26 वर्ष पूर्ण झाली संस्थेला. हे 27वे वर्ष आहे. रौप्य महोत्सव करायचा राहून गेला. जेव्हा स्थिती सामान्य होईल तेव्हा आम्हाला तो रौप्य महोत्सव सुद्धा उत्साहात आणि आनंदाने करायचा आहे. त्यासाठी आम्ही स्मरणीला तयार करत आहोत आणि आपल्याला आजच ते काम लागणार आहे. आतापर्यंत आमच्याकडे येऊन गेलेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना आम्ही पत्र लिहिली, विनंती केली की तुम्ही संस्थेत येऊ केलात, तुम्हाला संस्थेविषयी काय वाटतं ते लिहून पाठवा. सगळ्यांनी होकार कळवला. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर बडवे, अविनाश तुपे, डॉक्टर रवी बापट, डॉक्टर हिम्मतराव आणि सगळेच 25 वर्षातले पाहुणे. तसं आता यावर्षी आणि प्रभू देसाई आम्हाला संस्थेबद्दलच्या आपल्या भावना लिहून पाठवतील. ती स्मरणिका आपण तयार करणार आहोत. आणि आता मी आणि बर्वे सर आम्ही विश्वस्त नाहीच आहोत, आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत. गेली 10 वर्ष ही दुरा पुढचं विश्वासाच्या पुढे गेली. आमचे पुढचे विश्वस्त आम्ही निरखून पारखून घेतलेले आहेत. जसं बिजू तू मागे लिहिलं ना 52 कशी सोनं, जसं 52 कशी सोनं असणार आहे हे सगळे आमचे विश्वास आहे. निस्वार्थ निरपेक्ष. इथलं मातीचा कण सुद्धा कोणी फुकट मिळणार नाही. इथून काही मिळणार नाही. आपल्या खिशात खर्च करून इथे यावं लागेल, इथं काम करावं लागेल, खिशातूनच द्यावं लागेल. संगीता तेव्हा असे सगळे विश्वास सुदैवानं आम्हाला लाभलेले आहेत. त्यामुळे कौस्तुभ असताना पहिल्यांदा चिंता वाटायची की आपल्या पाठीमागे यायचं कसं होईल. प्रत्येकच पालकाला ही चिंता असते, आपल्या पाठीमागे यायचं कसं होईल. कौस्तुभला जाऊन 13 वर्ष झाली. मग चिंता वाटायची की आपल्या पाठीमागे या संस्थेचं कसं होईल. संस्था आहे आमचं 3रं अपत्य आहे.
तिसरं मूल आहे, एक मूल समोर बसलंय, एक मूल गेलंय आणि एक तिसरं मूल आहे. मी सांगत असते की आमचं तिसरं मूल या विश्वासाच्या हाती आम्ही सोपवलेलं आहे. ही एक पूजा आहे आणि ती विस्कटायचा कोणालाही अधिकार नाही. ती पूजा तशीच पुढे चालू राहील आणि विश्वास कसं करतील याची आम्हाला खात्री आहे. पालकांना मी सांगत असते, पालकांना मी म्हणत असते, जेव्हा इथं मूल ठेवून जातात तेव्हा आईचे डोळे वाहत असतात. मला ती कल्पना आहे. तर मी सांगते, जगात नंबर 1 आई असते. आईसारखं कोणीच करू शकणार नाही, पण तुम्ही आम्हाला नंबर 2 द्या. नंबर 2च्या लेवलनी आम्ही तुमच्या मुलांना नक्कीच आनंदात सांभाळू आणि तुम्हाला कळत आता आज आमची मुलं कशी आनंदात आहेत ते. तेव्हा हा थोडासा पाठीमागचा आढावा मी सांगितला. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज सादर होणारा कार्यक्रम केवळ घरपोच सादर करणार आहे. गीता पुढे, गीता शिकुळे. गीता म्हणजे आमची सई परांजपे आहे. पाटील अरे नानू कार्यक्रम सगळा कार्यक्रम बसवला, त्याची प्रॅक्टिस घेतली, ती सादर पण करणार आहे. ती आणि तिने भारती मावशी कुठे आहे? दिवसाभराची सगळी कामं, झाडणं, पुसणं, स्वयंपाक, खरकटी, धुणी, भांडी हे सगळं करून त्यांनी हे केलेलं आहे. त्यांच्या कौतुकाला शब्द नाही. हा कार्यक्रम केवळ आमच्या गौतमच्या टीमनी सादर केलेला आहे. आणि आता कार्यक्रमाची सुरुवात अशी होईल. प्रथम अनुराधा एक क्षणभर थांबूया. रणजित जोशी आले म्हणजे असं होत असेल की पाहुणे जेव्हा येतात म्हणून ती सभागृहाच्या लोकांना काहीतरी थांबवावं लागतं, करावं लागतं. पण आज असं झालेलं आहे की ज्याच्यावर सगळ्यात ज्याच्या खांद्यावर भार आहे तो इतके काही त्याच्यावर विषय आहे की त्याला त्यामुळे यायला वेळ लागला. पटकन येणार. रंजन रंजन तुझ्या स्वागतासाठी प्रमुख पाहुणे उभे आहेत. असं फक्त आम्ही पालक संघटनेमध्ये होऊ शकतं. लवकर ये. बस या. कार्यक्रम सुरू होत आहे सर्व ठरल्याप्रमाणे. सर्वांनी मला क्षमा करावी, कारण ही अवेळी येणं हे कुठल्याही धर्माला धरून नाहीये. हे जे काही माझ्याकडून घडलंय, माफी मागतो, प्लीज क्षमा करा.
अनुराधा आमची सगळ्यात तरुण विश्वस्त माझी विद्यार्थिनी, कायद्याचे अभ्यासक आणि संगीत विशारद. त्यामुळे ती नेहमीच इथे येऊन मुलांसाठी गाणी म्हणत असते. आता गेली 2 वर्ष आम्ही पुढे बाहेरून जेव्हा कोणी कार्यक्रम बसू असं कळतच नाहीये. तुम्ही फाटक पेटे काम करायचं. त्यामुळं सब कुछ गीता भारती. गीता आणि भारती या स्वयंपाक पण करतात, भांडी पण घासतात, झाडू पोछा पण करतात आणि सगळं तितकं ताण आहे ना या लोकांच्या. खाली या दोघे आणि वरते दोघं बाकीचा म्हणजे अक्षरशः मुलांची दाढी मिटिंग करणारा सेवकाला सुद्धा आम्ही 2 वर्ष नाही सांगितलंय. अनिल ते काम करतो. जितक्या कौशल्यानं मनापासून बागेची देखभाल करतो, साफसफाई, तितकं त्या मुलांची तो स्वच्छता करतो. असं या कमीत कमी सेवकामध्ये चाललंय. तरी पण गीता भारती सब कुछ करू शकतात याची आता आपल्याला खात्री पटेल. गीता, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा. गीता थोडी पुढे हो, भाजी पुढे हो. गीता आणि अनिल डोंगरावरचं आदिवासी जोडपं आहे. त्यांना आम्ही डोंगरावरनं उचलून आणलंय. आणि भारती इथली अन्नपूर्णा आहे. अतिशय सुग्रास भोजन भारतीमुळं भोजन हा सगळ्यांना मिळत असतो. सब कुछ गीता भारतीला सुरुवात केली. आसई तुझी फार लागली, दे दयानी दे बुद्धी चांगली. देव तू नको दृष्ट वासना, तूच आवरी माझी आमना. देव देऊनी तूच रक्षिशी, अन्न देऊनी तूच रोषिशी. बुद्धी देऊनी काम सांगशी, ज्ञान देऊनी तूच दारिशी. जागवावया सर्व सृष्टीला शक्ती वासे, एक तुझला सर्व शक्ती तू सर्व देखना. कोण जाणीचे तुझी आज्ञा, नाम रूप हे तुझ लालसे, त्या तुला मुखे वर्णवे कसे. आदि अंतना मध्य ही तुला, तूच दाविशी मार्ग आपुला. मानसे आम्ही सर्व करे, माय बाप तू हे असे करे. तुझी आज्ञा तुझी आज्ञे दीन ईश्वरा, आसरा नाही दुसरा. तूच आवशी आमुची गती, देई आमुचे उत्तमावती. हाती तो तुला जोडून करा,
सुजनो गेली जवळजवळ 2 वर्ष घरकुला भेटायला कोणी येऊ शकत नाही. आमच्या मुलांना बरंच काही सांगायचे आहे, सांगत आहे. घरकुल आमचे आमचेच घर, घरकुल आमचे आमचेच घर. बघ संदीप, बाळाचे नाव घेतच चिमटाई कशी उठली. कोण? हा संदीप म्हणजे खोटाई हा संदीप आहे ती. छोटी झाडे झुडपे म्हणतात. काम खूप करतो आणि दादाला मदत करतो. रोज झाडू मारून सगळी बाग साफ करतो. फक्त असे घोटाळे नाही केले तर खूप पडायच. आता मी असं करणार नाही. मी आता असं करणार नाही. हो, आणि दादा सांगेल तेवढेच काम. अरे ही सर्व झाडे, पक्षी, विहिरीतील कासव, आपली चिमणू, मित्रांचे आपले. रोज सकाळी पक्षी किलबिल करून आपल्याला झोपेतून उठवतात. दिवसभर बागे उडत बागडत असतात. आपली झाडावरील फळे पिकायला आली आहे हे त्यांच्यामुळेच कळते आपल्याला. कोणकोणती फळे येतात आपल्या बागेत? पपई, चिकू, आंबे, जांभूळ, पेरू आणि भरपूरशी केळी आणि भरपूरशी केळी. रोज रोज केळी मिळतात आम्हाला, मग आम्ही गाणेच म्हणतो. केळीच्या बागा घरकुलच्या पिवळ्या घरांनी वाकायच्या. केळीच्या बागा घरकुलच्या पिवळ्या घरांनी वाकायच्या. अनिल दादा किमतीचा भरपूर केळी काढायचा. अनिल दादा किमतीचा भरपूर केळी काढायचा. गीताताई आमची कामाची भरपूर केळी सोलायची. गीताताई आमची कामाची भरपूर केळी सोलायची. भारती मावशी मोठ्या मायेची साय साय लोटायची. भारती मावशी मोठ्या मायेची साय साय लोटायची. भाग्या मावशी प्रेमाची भरपूर साखर ओतायची. भाग्या मावशी प्रेमाची भरपूर साखर ओतायची. ताई नीटस कामाची जपून शिकरण ढवळायची. ताई नीटस कामाची जपून शिकरण ढवळायची. वाटीवर वाटी संपवायची. वाटीवर वाटी संपवायची आणि दादाला ढेकर पोचवायचे. मग काय मजा आहे की तुमची? मग काय मजा आहे की तुमची? आणि खेळ काय खेळता तुम्ही? आम्ही अंगणात क्रिकेट खेळतो. आम्ही अंगणात क्रिकेट खेळतो. पण क्रिकेट खूप आवडणारा आमचा प्रकाश आता तो नाही. तो तर देवाकडे गेला असे म्हणतात ना. आणि खूप दिवस झाले आमचा विष्णू घरकुलमध्ये नाही. भारती मावशी म्हणते की त्याला बरे वाटत नाही, तो हॉस्पिटलमध्ये आहे. विष्णू लवकर बरा होऊन घरकुलात ये, नाहीतर भांडण चहा असे सारे गोष्टी नाहीतर भांडण चहा असे सारे कोण म्हणेल. हे घरकुल आहे आमच्यासाठी, सारे काही आमच्यासाठी. हे घरकुल आहे
मावशी आजी आमची, भाग्या मावशी आजी आमची काळजी नेहमी घेतात, काळजी नेहमी घेतात. कोणाला काय हवे नको नेहमीच पाहत असतात, कोणाला काय हवे नको नेहमीच पाहत असतात. गीता आमची सर्वात लाडकी, ताईच आमची आहे. गीता आमची सर्वात लाडकी, ताईच आमची आहे. सदैव आनंदी बोलणे गोड, सदैव आनंदी बोलणे गोड, गुणवतीच ती आहे, गुणवतीच ती आहे. आम्हा सर्वांच्या अंघोळी कपडे संतोष मामा पाहत असतात. आम्हा सर्वांच्या अंघोळी कपडे संतोष मामा पाहत असतात. सीन मामा सर्वात ग्रेट, सीन मामा सर्वात ग्रेट. गमतीचे काही बोलत असतात, गमतीचे काही बोलत असतात. घरकुल आमचे किती छान, घरकुल आमचे किती छान. हे घरच आमचे आहे, हे घरच आमचे आहे. आनंदाचे हे नंदनवन नेहमीच राहणार आहे, आनंदाचे हे नंदनवन नेहमीच राहणार. आम्ही सारे बहीण भाऊ घरकुलात आनंदाने राहू. आम्ही सारे बहीण भाऊ घरकुलात आनंदाने राहू. आई बाबा चिंता नको, ताई दादा चिंता नको. आई बाबा चिंता नको, ताई दादा चिंता नको. कधी कधी येऊन जा, कधी कधी येऊन जा. घरकुलात भेटून जा, घरकुलात भेटून जा. घरी आम्हाला घेऊन जा, पुन्हा घरकुलात ठेवून या. घरी आम्हाला घेऊन जा, पुन्हा घरकुलात घेऊन या. पाहुणे येता घरकुलात आनंद होतो आम्हाला, पाहुणे येता घरकुलात आनंद होतो आम्हाला. असेच सारे येत राहा, घरकुल आमचे छान पहा. 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 घरकुल आमचे छान पहा, घरकुल आमचे छान पहा. घरकुल आमचे छान पहा, घरकुल आमचे छान पहा. घरकुल आमचे छान पहा, घरकुल आमचे छान पहा.
अजून एक नृत्य राहिलंय पण मुद्दा 2 मिनिटं विश्रांती घेईल. या सगळ्या नृत्यांची कोरिओग्राफर आहे आमची गीता. गीता पुढे हो. डोंगरावर आदिवासी नाच करायची सवय आहे गीता आणि अनिल आणि इथं या मुलाचे नाच बसवून तिने घेतले. ही कोरिओग्राफी किती अवघड आहे. महिनाभर प्रॅक्टिस चालू आहे पण आज सगळं तसंच करतील असं नाही. नाटक असेल आणि पहिलं काही गाणं असेल कालपर्यंत जे केलं ते आज होईल असं काही सांगता येत नाही. राजयोग फाउंडेशन राहुल घाटवळ त्याचे अध्यक्ष आहेत पण त्यांची टीम आहे. वेगवेगळे उपक्रम त्याच्यामध्ये चालतात. त्याच्यामध्ये घरकुलमध्ये गेली 7-8 वर्ष दर 15 दिवसांनी राहुल घाटवळ भाविन कोटक आधारित हे सगळे मुलांना आवडणारे डॉक्टर आहेत. त्याचे 2 कारण आहे. ते इंजेक्शन कधी देत नाही आणि त्यांच्या गोळ्या गोड असतात आणि त्यांचं बोलणं गोड असतं. आणि भावनाला त्रास येऊ शकले नाही पण ती तिघांची टीम सातत्याने दुपारी 2:30 म्हणजे दुपारी 2:30 आणि मुलांना ते केव्हा येतील असं आणखी प्रत्येक जण चालू आमचं बीबी मज आहे आणि ते हौसेच लागाय सगळं. मुग्धा विश्रांती झाली असेल तर शेवटचा नाच घ्या. उत्तरा मुग्धा मुग्धा म्हणते सगळ्यात हुशार मुलगी बरं का. त्यामुळे ते मॉनिटर आहे. शिक्षक नसला तर विजय वर्गावर कसं मॉनिटर वर्ग सांभाळतात तसे ते शिक्षक नसला तर मुग्धा वर्ग सांभाळते. सगळ्यांना दमात केलेलं होतं.
भाऊलीच्या हातात छोटीशी चाळ. ती चालता चालता तिची उडाली माळ. कोपऱ्यातली काठी कुत्त्यात हसली. पावसाचा वारा म्हणे भाऊली कशी फसली. हसलेली रुसली कोपऱ्यात जाऊन बसली. तेव्हा भाऊलीकडे चाळणीचं पीठ आलं. गेल्या वर्षीच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आमच्याबरोबर असणारे आमचे विश्वस्त कार्यवाह रवींद्र बोरगावकर सर यावर्षी आमच्याबरोबर नाही. संस्थेची खूपच मोठी हानी आहे, पण वैयक्तिक मला तर त्याचा अतिशय दुःख आहे. माझ्या शाळेतल्या 30 वर्षाच्या नोकरीतून एक नेक माणूस मी उचलला होता आणि आमच्याबरोबर काम करायला घरकुलमध्ये आणला होता. त्याला घरी बोलवलं, बोरगावकर तू आमच्या बरोबर राहायचंयस, आणि त्याला कार्यवाह केलं. बर्वेसरांचं पद त्याला दिलेलं होतं.
अक्षर अतिशय सुरेख, न बोलता काम करणं, संस्थेचा एक पैसाही इकडचा इकडे होणार नाही याची दक्षता घेणं. आम्ही जरी काही मागितलं तर तुम्हाला म्हणे अगोदर वाउचर दाखवा, पावती दाखवा, मग देऊ. इतकं अतिशय अजात शत्रू होता बरोबर, शाळेत पण आणि संस्थेत पण. शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिपायांच्या पर्यंत पालक सगळ्यांनाच तो अतिशय प्रिय होता. आणि इथं तर तो यायचा प्रत्येक शनिवार रविवार. मुलांच्या मध्ये प्रिय, आम्हा सर्व सहकारी लोकांच्या मध्ये प्रिय, अतिशय नेक माणूस. संस्थेची खूप मोठी हानी झाली आणि त्याची आम्हाला वारंवार पदोपदी आठवण येत असते. आज रेखाला म्हटलं आवर्जून तू रेखा ये इथे म्हणून. रेखा तिच्या बहिणी सगळे दरवर्षी वार्षिक कार्यक्रमाला येत असत. त्याचा निष्प्रभपणा म्हणजे इतका पराकोटीचा होता की संस्थेचा सन्मान करण्यासाठी बोलवतात तेव्हा आपला प्रतिनिधित्व करून लोक गेला होता. शाल श्रीफळ मी काय मानधन काय असेल ते संस्थेसाठी मानधन तर संस्थेसाठी देणार. शाल आणि श्रीफळ म्हणजे ठाण्याहून ते श्रीफळ घेऊन आला. अरे मग एवढे ते 250-300 लागलेले आहेत, तू कशी लागले संस्थेला दिलाय. पराकोटी छान. मी संस्थेचं काम करतो म्हणून संस्थेला चेक आहे, म्हणून मला शाल श्रीफळ आहे. मग मी ते घरी कशाला ठेवू? पण अरे नारळ का कमी का आपल्या इथे? 2005 साली स्टेट बँकेने आम्हाला नारळ लावून दिले. आता शेकड्याने फळं येतात. नाही पण संस्थेसाठी मिळालेला आहे. मग म्हटलं रेखाकडनं वड्या तरी करून आणायच्या. मग पुढच्या वेळेला रेखाने वड्या करून टाकल्या. म्हणजे अतिशय नम्र, अतिशय निगर्वी, जमिनीवर पाय असलेला आणि आमचे सगळेच विश्वास असायचे निस्वार्थी, निरपेक्ष, की इथला मातीचा कण सुद्धा बाहेर जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा असा आमचा अजात शत्रू मित्र असणारा बोरगावकर याची आम्हाला पुन्हा 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 आठवण होते. खोडी नावाचे प्रथम नागरिक येत आहेत असं निरोप आहे. एक खुर्ची